मंडळी ग्रामदेवतेच्या मंदिरामधील होळी लागलेली आहे। आता बाकीच्या वाड्यांमधील होळ्या लागतील। मंडळी गुजरवाडीतील आता होळी लागलेली आहे। आणि एक लहान मुलाने होळीमध्ये दिंडे टाकले नाहीत, दिंडे वाजवते थोड्या वेळात, त्यामुळे पाहूया। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी, कोकणातील शिमगोत्सव सुरू झाला आहे, तर शिमगोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज आहे पहिली होळी, आज आहे 4 तारीख 4 मार्च आणि फाल्गुन शुद्ध पंचमी। तर आज पहिली होळी असणार आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावोगावी आज पहिली होळी आणि काही ठिकाणी काल होळ्या लागल्या म्हणजे 3 तारखेला। तर आपल्या चॅनलवरती ह्याच्यात एक व्हिडिओ पडले, ती म्हणजे दापोली तालुक्यातील कळंबट या गावातील श्रीदेव धावजी देवस्थानची पालखी काल म्हणजे आज मंदिराबाहेर पडली। म्हणजे तिकडे 3 तारखेला होळी लागली आणि आज 4 तारखेला मंदिराबाहेर पालखी निघाली आणि ती पालखी आता गावोगावी फिरणार। त्याची आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, नक्की पहा। आणि आज आमच्या गावाकडील होळी कशाप्रकारे लावली जाते ती मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर प्रथम आमच्या ग्रामदेवता म्हणजे आमची ग्रामदेवता श्री पद्मावती जागमाता देवीच्या मंदिरामध्ये होळी लागणार आणि नंतर मग आमच्या वाड्यांमध्ये ज्या होळ्या लागतात ना ते तुम्हाला दाखवणार आहे। मग पण जास्त नाही दाखवणार, आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामधली एक होळी दाखवणार आहे आणि एका दुसऱ्या गुजरवाडीमधील एक होळी दाखवणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनलवरती नवीन आणि चॅनलवरती सबस्क्राईब करा। आता मंडळी, आता रात्रीचे वाजले जवळजवळ आता 8 वाजून गेलेले आहे। तर आता चाललोय मी सर्व शूट करायला होळीचा सर्व। तर व्हिडिओ तर मंडळी, आता मी आलो आहे आमच्या गावातील गुजरवाडीमध्ये। इकडे बघताय, आता इथे लाईट नाही आहे, पण इकडे होळी लागते। हे बघा, मी दगड ठेवलेलं आहे, इथे होळी लागते। आता इथे उकरणार, खड्डा काढणार इथे। आणि तिकडे बघताय शीत घेऊन आलेत, लहान मुलं ओरडतात बघताय। आता शीत आता होळीवरती घेऊन येणार बघताय। दादा आता इकडे उकरतोय। मंडळी आले तर शीत घेऊन शेवलीचा शीत असतो आमच्याकडे, लहान मुलांचा बघताय जल्लोष। शीत घेऊन आलेले आहेत मंडळी। चिल्लर पार्टी बघताय कसली जोरात ओरडते। इकडे मंडळी आता होळी करायला सुरुवात झाली। आता शीत घेऊन आलेत, आता खड्डा खाणार इथे दरवर्षीप्रमाणे। इकडे फक्त मंडळी होळीचा खड्डा खणून झालेला आहे। शीतची थोडी हाईट कमी करतात मंडळी। आता शीत उभा करत आहेत। शेवरीचं शीत असल्यामुळे धरायला थोडं कठीण जातं, कारण काटे असतात त्याला, अलगद पकडावं लागतं। बघा अंगाने शीत उभा झालेला आहे। अजून मोठा पाहिजे, अजून मोठा पाहिजे। शीत आता उभा करून झालेला आहे, आता व्यवस्थित खचून वगैरे उभी करणार, हलणार नाही तो। पहिल्या दिवशीपासून होळी छोटी आहे।
मंडळी शीत तर उभा झालेला आहे. आता इकडे बघताय होळीला नेसवणार. इकडे आहे कौल. झाडांच्या फांद्या असतात तोडलेल्या, त्याला सुकवतात, त्याला कौल बोलतात. हे बघा कसे उभे करणार. तिकडे बघता मंडळी कौल लावून घेतला, आता गवत लावतात. गवत लावायला सुरुवात झाली. चला मंडळी आता होळीला सजवून झाले. आता रात्री जेवण झाल्याच्या नंतर सर्व मंडळी एकत्र येतील आणि मग प्रथम ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाते, नंतर मग इथे येते होळी लावायला. चला आता भेटूया डायरेक्ट थोड्या वेळानंतर. मंडळी आता रात्रीचे वाजले जवळजवळ 10 वाजलेले आहेत आणि मी आलो आहे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. इकडे बघताय सर्व मंडळी आता येत आहेत. ते सर्व मंडळी आहेत ना गुजरवाडीमधील मंडळी आहेत सर्व. थोड्या वेळात आता इथे होळी लावतील. खालूबाजी आहे आज. तर मंडळी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया प्रथम. हा काय वाटलंच काय तुम्ही मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. आता मी इकडे आता पूजा आता होळी पूजा करतील. मग कुठली पण तिथे असू द्या आजच झाली पंचमी ती पंचमी. हा सगळ्यात जर बघायला गेलो ना तर त्याचा हे नाही तिकडं तुझी पण काढतो मग दिंडी दिंडी. मंडळी आता होळीची पूजा झालेली आहे. आता इथे होळीचा पाक होतील.
ग्रामदेवतेच्या मंदिरामधील होळी लागलेली आहे. आता बाकीच्या वाड्यांमधील होळ्या लागतील. चला मंडळी, ग्रामदेवताच्या मंदिरामध्ये होळी लागलेली आहे. आता गुजरवाडीमध्ये जाऊया होळी लावायला. आलोय आमच्या गावातील गुजरवाडीमध्ये. इकडे बघताय, हे तुम्ही मगाशी बघितलं असेल आधीच ही होळी नेसवलेली आहे. आता थोड्या वेळात ते पाक बोलतील आणि होळी लावणार. मगाशी लाईट नव्हती, आता लाईट लावले त्यामुळे व्यवस्थित क्लिअर दिसतंय. मंडळी आता होळी बोलते, पाक बोलतील, पण ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून नाही दाखवणार कारण देवळामध्ये दाखवलं आहे. संपूर्ण पाक बोललं ते नाही दाखवणार. मंडळी गुजरवाडीतील आता होळी लागलेली आहे. आणि एक लहान मुलाने होळीमध्ये दिंडे लागलेले आहेत. दिंडे वाजवतील थोड्या वेळात, त्यामुळे पाहूया. वाजला थोडासा वाजला. आत्ताच मंडळी मी घरी आलोय आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये प्रथम होळी लागली. त्याच्यानंतर आमच्या म्हणून गावातील गुजरवाडीमध्ये नंतर होळी लागली. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गावातील हा पहिला होम तुम्ही पाहिलात. तर व्हिडिओ इथंच थांबवत आहोत. तुम्हाला आजचा हा पहिल्या होळीचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होते अजून कळवा. भेटूया शिमगोत्सवच्या आणखी एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.